प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. सुंदर अशी वेळ परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला परमेश्वराने दिली. आजचा दिवस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये देवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी आपल्याला भेटलेला आहे. त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचे. आज सर्वत्र जे आहे गुड फ्रायडे जो आहे साजरा होत आहे. आज जो आहे आजचा दिवस आपल्याला असं पाहायला मिळतं. आजचा दिवस असं म्हटलं जातं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी या जगामध्ये आले आणि वधस्तंभावरती देवाचा जो नियम आहे तो नियम पूर्ण करण्यासाठी देवाचं सांगतं रक्त वाहिल्याशिवाय मुक्ती नाही. पाप क्षालनासाठी देवाचं सांगतं मनुष्याने पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले, देवापासून ते दूर झाले. पुन्हा एकदा त्यांचा देवाशी समेट करण्यासाठी देवाला आपला एकुलता एक पुत्र, आपला पवित्र अंश जो आहे तो पाठवण्याची गरज पडली आणि त्याला वधस्तंभावरती देण्याची गरज पडली. आणि आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताचा एक थेंब सांडल्याच्या द्वारे आज त्याने आपल्यासाठी तारण खुलं करून दिलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराच्या कृपेने आपण देवाला धन्यवाद देऊया की हा जो समय जो आहे आज त्याच्या मरणाच्या द्वारे आज परमेश्वराने आपल्याला त्याच्या मरणातून काही गोष्टी आज प्रभू आपल्याला शिकवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर गेले, त्यातून परमेश्वर आज आपल्याला काय शिकवणार आहे. आपल्याला माहिती आहे आज प्रत्येक चर्चेस मध्ये जे आहे, प्रत्येक ठिकाणी जे आहे ख्रिस्ताचे शेवटले 7 शब्द जे आहेत ते घेतले गेलेले. वधस्तंभावर असताना जे 7 शब्द प्रभूने वापरलेले आहे ते 7 शब्द घेतले गेले. आपणही त्या 7 शब्दाकडे जाऊ आणि आज त्या 7 शब्दामधून प्रभू मंडळीला काय बोध करू इच्छित आहे, मंडळीला प्रभू काय बोलू इच्छित आहे त्या गोष्टीमधून आपण पाहणार आहोत. म्हणून जेव्हा पाहत असताना आपण पाहूया पहिला शब्द जेव्हा पाहत असताना लूका सुवर्तमान याचा 23 अध्याय आणि 34 वचन जे आहे ते आपण बघूया. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी पहिला जो शब्द आहे त्या ठिकाणी म्हणत आहे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. बघा आपल्याला पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये म्हटलं त्यांनी जिवंताच्या प्रभूला धरून दिलाय. त्यांनी जिवंताच्या प्रभूला वधस्तंभावर चढवलाय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताची येण्याची घोषणा अगोदर पासून झालेली होती की इस्रायलाचा राजा जो आहे तो जन्मणार आहे. दाविदाच्या वंशामधून इस्रायलाचा राजा जन्म घेणार आहे. आणि आपल्याला माहिती त्या राजाने प्रभूने जन्म घेतला, परंतु जन्म घेतला त्याने गव्हाणीमध्ये, साधारण रीतीमध्ये तो वाढलेला आहे, साधारण रीतीमध्ये तो चालला. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल मंडळात पण हीच पद्धत आहे. आजकाल जगात सुद्धा हीच पद्धत आहे. काय, एखादा चांगले कपडे घालून आला, चांगला दिसणारा असला, थोडीशी चांगली गाडी असली, त्याला वेगळा मान सन्मान दिला जातो. एखादा चांगला व्यक्ती असला, त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, त्याला वेगळा मान दिला जातो. आणि एखादा गोरगरीब जो असतो त्याला एक वेगळ्या पद्धतीचं ट्रीट केलं जातं. नाही प्रियांका, आज आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू संबंधाने लोक देखील असेच अडखळले. हा तर राजा आणि हा तर त्याच्याबद्दल काय म्हटलं, आमच्यामध्ये होता ना, याचा बाप सुतार ना, हा सुताराचा मुलगा ना, आमच्यामध्ये वाढला है ना, अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलेलं आहे. एवढं ज्ञान याला कुठून. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रभू आपल्याला सांगत आहे. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू त्या ठिकाणी तेच लोकांचं, त्या लोकांची जी नासमजपणा जो आहे तो वधस्तंभावर बोलताना प्रभू म्हणत आहे हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आजही तुम्हाला माहितीये आजही इस्रायल लोकांना या गोष्टीची कुठल्याही गोष्टीनं त्यांना अजूनही तो गिल्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. अजूनही त्यांना गिल्ट नाहीये की आम्ही जिवंताच्या प्रभूला वधस्तंभावर चढवलं. पण तुम्हाला माहितीये एक दिवस असा येईल एवढा मोठा गिल्ट आणि एवढा मोठा पश्चाताप एका इस्रायलाकडून नाही, सबंध इस्रायलाच्या प्रत्येक व्यक्तीचे, देवाचं सांगतो प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल. आणि गुडघे टेकून ज्यावेळेस ते
प्रभू येशूला आपला तारणार म्हणून मानणार आहे, प्रेज द लॉर्ड, ती वेळ जवळ येते, प्रेज द लॉर्ड. त्या अगोदर आज परमेश्वराची धन्यता की ते आज आपल्याला कळालंय. आज प्रभू म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात यास ठाऊक नाही. तुम्हाला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त फक्त वधस्तंभावर म्हणत नाही, आजही देवाचं वचन सांगतं पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी मध्यस्थ आहे. आजही जेव्हा आपण वचनातून पडतो, जेव्हा आपण वचनातून बाहेर चालतो, जेव्हा आपण वचन सोडून चालतो, झुगारून चालतो, देवाला त्रास देत चालतो, तेव्हा प्रभू पित्याजवळ विनंती करतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू पौल म्हणतो, तुम्हा संबंधाने मला प्रसूती वेदना होत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रसूती वेदना 3.5 ते 4.5 डेसिमलच्या आणि किंबहुना त्यापेक्षा जास्त असू शकतात. आणि विज्ञान सांगतं मनुष्याला 5 डेसिबल पेक्षा जास्त जर का त्रास जर झाला तर मनुष्य जीव तोडतो. प्रेज द लॉर्ड. आणि पौल त्या ठिकाणी म्हणतो, तुमच्यासाठी मला प्रसूती वेदना आहे. हो, आपण ख्रिस्ताला नेहमी जेव्हा आपण चुकतो, जेव्हा आपण वचन माहीत असताना वचनाच्या विरोधात करतो, वधस्तंभावरचा तो त्रास आपल्या ख्रिस्ताला पुन्हा होतो. पुन्हा देवाला आठवतं माझ्या पुत्राचं मरण, पुन्हा प्रभूला आठवतं मी याच्यासाठी वधस्तंभावर गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टीपासून फिरायचं आहे. हा पहिला शब्द आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा शब्द जेव्हा आपण पाहतो लूक रचित सुवर्तमान त्याच 23 अध्याय त्याचं 43 वचन. लूक 23 अध्याय 43 वचन मोठ्याने वाचावं. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. येशू ख्रिस्ताला अशा ठिकाणी वधस्तंभावर लटकवलेला आहे, त्याची अवहेलना केली गेली, त्याची निंदा केली गेली, त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं, त्याला मारलं गेलं, त्याचं शरीर जे आहे त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसल असं त्याच्यात काही नाही. अशा पद्धतीनं त्याला विरूप केलं गेलं. 10,000 में भी अति सुंदर, 10,000 अधिक सुंदर असा जो प्रभू येशू तो त्या ठिकाणी छिन्न विन्न केला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला टांगलं 2 चोरांच्या मध्ये. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये म्हटलं, त्याला पाप ठाऊक नाही, त्याने पाप केलं नाही आणि त्याच्यात काही पाप नाही. असं जो एंटिटी, असं जे व्यक्तित्व वधस्तंभावर केलं गेलं. आणि तेही अशा लोकांमध्ये जे त्या ठिकाणी शिक्षेस पात्र आहेत, जे चोर आहेत, जे शिक्षेस पात्र आहे. आणि तो शिक्षेस पात्र नसताना देखील त्याला वधस्तंभावर टांगला गेला. आणि वधस्तंभावर टांगलेला असताना त्या ठिकाणी ते 2 चोर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. ते 2 चोर जे आहे त्या ठिकाणी बोलत आहे. ते 2 चोर आपसात बोलत असताना तो म्हणत आहे, एक चोर म्हणत आहे, तू जर देवाचा पुत्र असशील तर स्वतःही सुट आणि आम्हालाही सोडव. प्रेज द लॉर्ड. पण तो दुसरा चोर म्हणत आहे, अरे आपण तर आपल्या पापासाठी वधस्तंभावर लटकलो, याने तर काही पाप केलं नाही, याच्यात काही पाप नाही, तरीही आज वधस्तंभावर लटकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रभूला म्हणत आहे, प्रभू तू येशील तेव्हा माझी आठवण कर. प्रभूने काय म्हटलं, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तो चोर होता, तो गुन्हेगार होता, तो दोषी होता, मरणास पात्र होता. प्रियांनो, आपण देखील दोषी होतो, गुन्हेगार होतो, मरणास पात्र होतो. आपणही देवाचं वचन सांगतं, मनुष्याने जगात येऊन काही पाप केला असं नाही, तर त्याचा जन्मच पापामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन सांगतं, जो जो जीवात्मा पाप करेल तो मरल. प्रेज द लॉर्ड. आपण पापासाठी नियुक्त अशा पद्धतीची प्रजा होतो. पण आपल्यालाही त्यानं म्हटलं, आपल्याला ज्या दिवशी निवडलं आणि वेगळं केलं त्यावेळेसच प्रभूने म्हटलं, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात राह. आणि सुखलोक मंडळी हे जे स्वर्गाचं प्रतिरूप त्याच्यामध्ये आपल्याला जोडलं, मंडळीमध्ये आणलं. हे सुखलोकाचा अनुभव दिला, त्याचा पवित्र आत्मा इसार म्हणून दिला आणि त्याने आपल्याला चालवायला सुरुवात केली. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूने आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये निवडलं, प्रियांनो मी विनंती करतो, कोणी ती परिस्थिती सोडू नका, कोणी प्रभूला विसरू नका. जी संधी प्रभूने आपल्याला दिलेली आहे, मी तुम्हाला सांगतो, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे. आज या निवडलेल्यामधून आपल्याला स्वर्गात जायचं आहे. कारण या निवडलेल्यामधून स्वर्गात कोण जाईल आपल्याला माहिती आहे. तो जाईल जो मरेपर्यंत विश्वास योग्य राहील, जो मरेपर्यंत देवाचं वचन सोडणार नाही, तो व्यक्ती तो स्वर्गात मिळणार. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला त्या चोराने ज्या पद्धतीनं
विश्वास ठेवलेला आहे आणि त्याने त्या ठिकाणी मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने त्याच्यासाठी उद्गार काढले. बघा, लोकांनी सगळ्यांनी खेळलेलं आहे आणि तरी त्याच्यासाठी तो उद्गार काढते, आज तू माझ्या बरोबर सुख लोकात आहेस. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आज ती संधी आपल्याला दिलेली आहे. आज प्रभूने आपल्याला देवाच्या राज्यात येण्याची संधी दिलेली आहे. म्हणून आज आपल्याला ही संधी गमवायची नाही. जेव्हा तिसरा शब्द बघत असताना आपण पाहतो योहान कृत सुवर्तमान याचा 19वा अध्याय 26-27 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रेज द लॉर्ड. प्रभू वधस्तंभावरती आहे आणि ज्या आईने त्याला उदरातून जन्म दिला ती मारिया समोर आहे. आणि त्या ठिकाणी वधस्तंभावर असताना त्या ठिकाणी ती रडत आहे आणि बघत आहे आणि प्रभूला आपल्या जबाबदारीची त्या ठिकाणी तीही जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करून तो जात आहे. आणि प्रभू म्हणत आहे त्याच्या प्रिय शिष्याला म्हणत आहे, आता ही माझी तुझी आई आहे, तुझ्या आई सारखीच संगोपन कर. बघा, तो त्याची त्या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करत आहे. तो प्रत्येक कार्य प्रभूने 33.5 वर्षामध्ये देवाने दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण केलेलं आहे. त्या 33.5 वर्षामध्ये प्रत्येक जो जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस तो बालक होता त्यावेळेस मुलाची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ज्यावेळेस तो देवाचं कार्य हातात आलं त्याने त्या ठिकाणी ती पित्याचा पुत्र असल्याची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ज्यावेळेस त्याचं उत्तर कार्य जवळ आलेलं आहे, ज्यावेळेस बलिदान करण्याचं कार्य जवळ आलेलं आहे, त्या बली कोकऱ्याची जबाबदारी देखील त्याने पूर्ण केलेली आहे. आणि या ठिकाणी जगिक जबाबदारी पूर्ण करत असताना ॲज अ सन, ॲज अ मुलगा त्या ठिकाणी तो तिची जबाबदारी त्याच्या प्रिय शिष्याला देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू, आज आपल्याला प्रभूकडून शिकायचं आहे प्रियांनो. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रभू सांगत आहे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे ना, ज्या ख्रिस्तामध्ये आहे, जगामध्ये आहे, परिवारामध्ये आहे, भावासंबंधाने, बहिणी संबंधाने, त्या जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या. कारण पौल देखील म्हणतो, मी मनुष्य संबंधाने आणि देवा संबंधाने आपलं मन शुद्ध राखण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला शुद्ध राखायचंय. आपल्याला होईल तितकं देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करत आपल्या जीवनामध्ये आपल्याला चालायचंय. जेव्हा आपण 4था शब्द प्रभूचा पाहतो, मत्ती कृत सुवर्तमान त्याचा 27 अध्याय 46 वचन. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. मार्क 15 अध्याय 34 वचन. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. एलोई एलोई लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पिता आणि पुत्रामधला वियोग त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे, त्याच्या यातना पाहून, त्याचा त्रास पाहून पित्याने देखील आपलं मुख फिरवलेलं आहे. त्यावेळेस प्रभू बोलत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे. म्हणून योहान 3:16 सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. ही खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. तुमच्यासाठी तो असाच दिला गेला नाही, फक्त तो वधस्तंभावर मारण्यासाठी, बलिदान होण्यासाठी, त्याचं रक्त वाहण्यासाठी दिला गेलेला. नेहमी आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. आज आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वर्गाचं सर्व मोह, स्वर्गातलं सर्व सुखसोयीचा त्यागून आपल्यासाठी या जगामध्ये तो आलेला आहे. इवन पित्याचं प्रेम देखील त्याला त्यागावं लागलेलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा शब्द देखील प्रभूचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पाहत असताना आपण पाहतो 5वा शब्द योहान कृत सुवर्तमान 19वा अध्याय आणि 28वा वचन.
यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. Praise the Lord. बघा मी पुन्हा सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याचं प्रत्येक वचन पूर्ण केलेलं आहे. आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस प्रभू येशू बद्दल म्हणण्यात आलं मला तहान लागली तेव्हा मला त्यांनी आंब दिली, असं स्तोत्रामध्ये वचन आहे. मला तहान लागली तेव्हा त्यांनी मला आंब दिली, हे देवाचं वचन पूर्ण करण्यासाठी त्याने म्हटलं मला तहान लागली. Praise the Lord. त्या ठिकाणी प्रभू आपलं मानव रूप प्रगट करत आहे का मी मानव आहे, मला तहान लागते. Praise the Lord. आज लोकांनी म्हणून तो देव होता, अनेक लोक पळवाट शोधतात तो देव होता म्हणून त्याने असं केलं. नाही, आपल्याला पाहायला मिळतं तो मानव रूपामध्ये पूर्ण मनुष्य म्हणून या जगामध्ये तो आलेला. पूर्ण मनुष्य म्हणून तो या जगामध्ये आला. पूर्ण मनुष्य म्हणून त्या मानवाला जो काही त्रास झाला तो प्रत्येक त्रास त्याने सहन केलेला आहे. इव्हन तुम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काम करून त्या ठिकाणी तो स्वतः चालत असते, स्वतः काम करून तो दिवसा स्वतः काम करत असते, आपलं काम करत असते, त्या वस्तू विकून जो पैका येत असे त्याच्यातून ते सेवा कार्य करत असते. प्रत्येक गोष्ट त्याने केलेली आहे. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत तो देव होता आणि त्याने या गोष्टी केल्या. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याने तो मानवाला तहान लागलेली आहे, लागते आणि ते तहान आपल्याला पाहायला मिळतं त्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या सिनेरियोमध्ये, जेव्हा बलिदान आपण कोणाचं देतो, तेव्हा बलिदान आपण कोणा जनावराचं देतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपण बऱ्याच वेळा चिकनच्या दुकानात तुम्ही चिकन घ्यायला जात असाल आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ती कोंबडी कापायला जातात त्या कोंबडीच्या तोंडात काय टाकलं जातं? पाणी टाकलं जातं. हा बलिदानाच्या विधीचा एक प्रकार आहे. शेवटच्या क्षणी ज्यावेळेस एक व्यक्ती मरणात जातो त्याच्या तोंडात तुम्ही काय टाकता? पाणी, त्याचा आत्मा शांत व्हावा. असं जगत गोष्टी आहे. त्याही गोष्टी त्या ठिकाणी तो पूर्ण करते कारण आता त्याला आपला प्राण सोडायचा आहे. त्या ठिकाणी बघा त्याने प्रत्येक पूर्ण मनुष्याचं कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि देवाचं वचन देखील त्या ठिकाणी पूर्ण करत आहे. आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला देवाने जे वचन दिलेलं आहे ते कधी सोडायचं नाही. आपल्याला जर मरावं जरी लागलं तर देवाचं वचन आपल्याला दृढ धरून राहायचं. आपल्या जीवनामध्ये प्रभू ही एक गोष्ट प्रभू आपल्याला सांगत आहे. पुन्हा 6वी गोष्ट 6वा शब्द प्रभूचा आपण पाहूया. योहान शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय आणि 30 वचन. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मसमर्पण केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पूर्ण झाले आहे. आंब संपल्यानंतर त्याने म्हटलं पूर्ण झालं. ते शेवटचं जे प्रभू येशूचं वचन होतं त्या ठिकाणी ते पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटचा जी गोष्ट त्याला जीवनामध्ये 33.5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर, त्याला हे जग सोडण्याच्या अगोदर जी गोष्ट पूर्ण करायची होती, प्रत्येक पित्याचं वचन पूर्ण करायचं होतं, ते पूर्ण करून त्याने म्हटलं आता सर्व पूर्ण झालं. आणि असं म्हणून त्याने काय केलेलं आहे? आत्मसमर्पण करून आपला प्राण सोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये प्रभू लक्षात घ्या, पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू सुद्धा एकही कण मागे हटलेला नाही. आज आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन पूर्ण करण्यामध्ये आपल्याला मागं नाही हटायचंय. देवाचं वचन पूर्ण करत करत आपल्याला जीवन जगायचं. देवाचं वचन बद्दल म्हटलेलं आहे, लोक म्हणतात माझं वचन अवघड आहे. नाही, जो देवावर प्रेम करतो त्याच्यासाठी देवाचं वचन अवघड नाही. प्रेज द लॉर्ड. पहिल्या योहान मध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी देवाचं वचन अवघड नाही. जो म्हणतो मी देवावर प्रेम करतो, माझ्या आज्ञा पाळत नाही, तर तो माझा पुत्र नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला ते प्रेम समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं आपण एखाद्या आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, लेकरावर प्रेम करतो, आपण त्याच्यासाठी झुरत असतो. आई बाप जे आहे लेकरासाठी झुरत असतात. जी गोष्ट नाही देऊ शकत ती त्याला अवेलेबल करून द्यायसाठी आई बाप मेहनत करत असतात. त्यावेळेस ते नाही म्हणत अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपली देवा संबंधाने जी जबाबदारी आहे ती समजून घ्यायची. आपल्याला देवाच्या संबंधाने जबाबदारी काय? आपण स्वतःला सांभाळलं ना हेच देवाला पुरेसं आहे, की आपण स्वतःला सांभाळत देवापर्यंत पोहोचावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे पूर्ण झाले आहे. मला वाटतं प्रत्येक लोकांनी ज्यावेळेस प्रत्येक देवाचा सेवक प्राण सोडल ना, प्रत्येक देवाचा व्यक्ती प्राण सोडल ना, त्याने ही साक्ष घेऊन प्राण सोडलं पाहिजे पूर्ण झाला.
त्याने ही साक्षी घेऊन प्राण सोडलं पाहिजे की मी देवाचं वचन पूर्ण केलेलं आहे, आता मला प्राण सोडण्यात काही हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या हे साक्ष खूप मोठे. आणि जेव्हा बघत असताना शेवटचा शब्द आपण बघत आहे, लूका शुभवर्तमान 23 अध्याय आणि 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे म्हणून त्याने प्राण सोडला. प्रेज द लॉर्ड. त्याने काय केलेलं आहे, हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, आणि असं म्हणून त्याने आपला प्राण सोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने पित्याला आपला प्राण सोपवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने पित्याला आपला प्राण सोपवलेला आहे. प्रियांनो, आज जे आहे आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या वचनानुसार त्याने केलेलं आहे. आज आपल्याला देवाचं वचन आपल्यासाठी केलेलं आहे. आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर गेलेला आहे. आज आपल्याला त्याचं मरण जे आहे जुगारून चालणार नाही. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. आज जे आहे आपण ज्यावेळेस प्रभू भोजन घेतो तर आपण द्राक्ष जो आहे त्याच्या रक्ताचं स्मरण म्हणून आपण घेतो, आणि ज्यावेळेस आपण भाकरी घेतो त्याचं शरीर आपल्यासाठी तोडलं गेलेलं आहे यासाठी स्मरण करून घेतो. म्हणून ही गोष्ट नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रभू वधस्तंभावर मारला गेला. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू करो त्या सर्व वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सहाय्य करो, आणि प्रभू मध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. आजही त्याचं रक्त जिवंत आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये ते कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आजही प्रभू जिवंत आहे आणि तो स्वर्गात बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो, पहा मी घेण्यासाठी लवकर येणार. प्रेज द लॉर्ड. याच पद्धतीनं प्रभू 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतं कबरीत राहिलेला आहे. 3 दिवसानंतर तो उठलेला आहे. तो आहे रेझरेक्शन डे. प्रेज द लॉर्ड. त्याबद्दल पण येणाऱ्या संडेला आपण पाहूया.